हॅलो मैत्रिणींनो, तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. चला तर मैत्रिणींनो, आज आपण जुन्या साडीपासून सुंदर अशी मार्केटसारखी पायपुसणी बघणार आहोत. त्यासाठी माझा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. ना कटिंग करण्याची गरज ना काही नाही. अगदी 2-3 शिलाईमध्ये आपली पायपुसणी एकदम मजबूत आणि सुंदर होते. साडीची कटिंग पण करण्याची गरज नाही. तुमच्याकडे जुन्या किंवा ॲराच्या साड्या असतील तरी चालतील, त्या तरी घेतल्या तरी चालतील. त्यासाठी मी साडी घेतलेली आहे. या साडीला फक्त आपण व्यवस्थित घडी करून घेऊया, अगदी व्यवस्थित. हे बघा, मी 4 फोल्ड करून घेते, व्यवस्थित 4 फोल्ड करून घेते. त्यानंतर सेंटरमधून लगेच फोल्ड करून घेते. व्यवस्थित सगळे भाग एकसारखे झाले पाहिजे. त्यानंतर डबल मी त्याला 1 फोल्ड करून घेते. पूर्ण एकसारखी झाली पाहिजे. चारी साईडनं आपण शिलाई टाकू आणि सेंटरमध्ये 2-2 इंचावर शिलाई टाकून घेऊ, जेणेकरून मजबूत आणि धुतल्यानं निसटणार पण नाही. याच्यासाठी आपण शिलाई टाकून घेऊ सेंटरमध्ये. हे बघा, मी चारही साईडने शिलाई टाकलेल्या आहेत आणि मध्ये 2-2 इंचावर पूर्ण शिलाई टाकल्या. त्यानंतर साईडनं आपण पायपिंग करून घेणार आहोत. पायपिंगसाठी मी 2 इंचाचे कपडा घेतलेला आहे. हे बघा, 2 इंच रुंदी आणि जेवढा पाहिजे तेवढा घ्यायचा. बाकीचा कट खालच्या साईडने ठेवायचा, वरच्या साईडनं फोल्ड करायचा. चारही बाजूनं अशाच प्रकारे करून घ्यायचं. खालच्या साईडने ठेवून वरच्या साईडनं फोल्ड करायचा. हे बघा, असं चारही साईडनं करून घेऊया. हे बघा, मी पूर्ण चारही साईड फिनिशिंगमध्ये तयारी केलेली आहे. खालच्या साईडनं कपडा ठेवला, वरच्या साईडनं फोल्ड केला. कुठे धागा दोरा अजिबात नाही, एकदम फिनिशिंगमध्ये, अगदी मार्केटसारखी. कोणी पण म्हणणार नाही साडीची आहे म्हणून. अगदी टिकाऊ, मजबूत आणि जाड पण झालेली आहे. नुसली तरी बी खराब होणार नाही, इतकी छान झालेली आहे. कशी वाटली तुम्हाला माझी पायपुसणी? आवडली का? आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. आणि तुमच्याकडे जर जुन्या साड्या असतील तर तुम्ही तिचा यूज करू शकता. किती सुंदर. सबस्क्राईब नक्की करा. बाय बाय.